अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे आषाढी एकादशी. देवशयनी एकादशीचा शुभ मुहूर्त व महत्त्व जाणून घेऊया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आषाढी एकादशीला महत्त्वाची एकादशी मानली जाते. या एकादशीला भगवान विष्णू निद्रावस्थेत जात असल्याने हिला देवशयनी एकादशी देखील म्हणतात. पंढरपूरची वारी म्हणजेच आषाढी वारी, पालखी सोहळा हा एकादशीच्या दिवशी पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनास येतो. ही वारी यंदा केव्हा सुरू होणार याकडे भक्तांचे लक्ष लागले आहे. चला तर मग जाणून घेऊयात, यंदा आषाढी वारी केव्हा सुरू झाली. पंढरपूरची वारी म्हणजेच आषाढी वारी सर्व भक्तगण व वारकऱ्यांसाठी अत्यंत विशेष उत्सव असतो. संपूर्ण महाराष्ट्रातून वारकरी या वारीसाठी एकत्र जमून टाळ मृदुंगाच्या ठेक्यात नाचत विठुरायाचे नामस्मरण करत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करतात. ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता हे वारकरी भक्तीत तल्लीन होऊन आपल्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने अनवाणी वारीत चालतात. हा शेकडो वर्षापासून सुरू असलेला धार्मिक उत्सव आजही आपली परंपरा जपून आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून निघते, तर संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून निघून दोन्ही पालखी या आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपूरला पोहोचतात. वारीचा हा उत्सव अद्भुत असतो. यावेळी सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहायला मिळते. आषाढी वारी केव्हा सुरू झाली. आषाढी वारीची सुरुवात यंदा 7 जुलैपासून सुरू झाली. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान देहूहून पंढरपूरकडे 7 जुलै रोजी झाले व पालखी 25 जुलै रोजी पंढरपूरमध्ये पोहोचेल. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा यंदा 341वा पालखी सोहळा आहे, तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी यंदा 8 जुलै रोजी आळंदीहून प्रस्थान झाली व 24 जुलै रोजी पंढरपूरमध्ये पोहोचेल. या दरम्यान पालखी 17 ठिकाणी मुक्काम करेल. आषाढी एकादशी ही सर्वात मोठी व महत्त्वपूर्ण एकादशी मानली जाते. ज्या भक्तांना दर महिन्याच्या एकादशीचे व्रत करणे जमत नाही, ते भक्त आषाढी एकादशीचा उपवास करतात. या दिवशी विठुरायाचे दर्शन घेणे व त्यांची पूजा व व्रत करणे फलदायी मानले जाते. यंदा आषाढी एकादशी 25 जुलै रोजी असणार आहे. या दिवशी भक्तगण पंढरपूरमध्ये पोहोचून विठुरायाचे दर्शन घेतात व चंद्रभागेमध्ये स्नान देखील करतात. आषाढी एकादशीचे महत्त्व काय. आषाढी एकादशीचे हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. ही एकादशी भगवान विष्णूंना समर्पित केली जाते. या दिवशी भक्त भगवान विष्णूची पूजा करतात, त्यांच्या कृपेसाठी व्रत देखील करतात. या आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. पंचांगानुसार चातुर्मासाची सुरुवात या महिन्यापासून होत असल्याने ती विशेष आहे. देवशयनी या शब्दाचा अर्थ म्हणजे देव भगवान विष्णू शयनी अवस्थेत ज्यावेळी प्रवेश करतात ती एकादशी म्हणजे आषाढी किंवा देवशयनी एकादशी आहे. या दिवशी भगवान विष्णू शेषसर्पावर गाढ निद्रा अवस्थेत प्रवेश करतात. त्यामुळे या दिवसाचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व खूप मोठे आहे. भगवान विष्णूंचा हा विश्रांतीचा काळ 4 महिन्याचा असतो, जो कार्तिक महिन्यातील प्रबोधिनी एकादशीला संपतो. त्या एकादशीला कार्तिकी एकादशी असे म्हणतात. त्यामुळे आषाढी एकादशीचे व्रत केल्याने भक्तांची पापे मिटून त्यांच्या पदरी पुण्य पडते. आषाढी एकादशी कशी साजरी करावी. आषाढी एकादशीला पहाटे लवकर उठून विठ्ठल रुक्मिणीची किंवा भगवान विष्णूंची पूजा करावी. या दिवशी कडकडीत उपवास किंवा फलाहार करून
नामस्मरण करावे. संतांचे अभंग गाऊन, दिंडीत सहभागी होऊन किंवा जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेऊन हा सण भक्तिभावाने साजरा केला जातो. आषाढी एकादशी साजरी करण्याची पद्धत. एकादशीच्या आदल्या दिवशी रात्री हलके जेवण करावे. एकादशीच्या दिवशी अन्नधान्य न खाता उपवास करावा. उपवासात फळे, शेंगदाणे, साबुदाणा खिचडी किंवा राजगिराचा वापर केला जातो. सकाळी स्नान करून घरामध्ये किंवा मंदिरात विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीला व फोटोला पिवळे झेंडूचे फूल किंवा हार अर्पण करावा. तुळशीचे पान विठ्ठलाला अत्यंत प्रिय असल्याने पूजेत तुळशीपत्र अवश्य वापरावे. संपूर्ण दिवस जय हरी माऊली, ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करावा. विष्णू सहस्त्रनाम किंवा हरिनामाचा जप करावा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना किंवा वारकऱ्यांना अन्नदान किंवा फलदान करावे. महाराष्ट्रात या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरला चंद्रभागेच्या तीरावर एकत्र येतात. तुम्हीही या दिवशी स्थानिक पातळीवर दिंडीत, विठ्ठल मंदिरात किंवा ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, पारायण कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.